हॅलो नमस्कार. तर माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये गूळ घालून मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी कशी करायची ते बघणार आहोत. तर सगळ्यात आधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करते. तर सगळ्यात आधी मी इथे 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे. तर ती चणा डाळ स्वच्छ अशी 2 ते 3 वेळेला धुवून घ्यायचे. चणा डाळ धुवून घेतल्यानंतर आपण याला कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. तर इथे डाळ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता कुकरमध्ये आपण इथे पाणी गरम करून घ्यायचं आहे पहिल्यांदा. यासाठी डाळीच्या 1 बोट वरती पाणी घ्यायचं आहे, जास्त पाणी नाही घ्यायचं, त्यामुळं पाणी वरती येतं शिट्टी होताना. तर इथं मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, त्यामुळे पोळीला कलर खूप छान येतो. तर इथं पाणी गरम झालेलं आहे. आता मी इथे जी आपण डाळ धुवून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायचे आणि याला 3 ते 4 शिट्ट्या देऊन घ्यायचे. इथे आता झाकण लावून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या देऊन घ्यायचे. ज्या वाटीने आपण चणा डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने मी इथं गूळ घेते. तर 1 वाटी चणा डाळीसाठी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. जेवढी डाळ असेल तेवढाच गूळ घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता आपली डाळ अर्धवट शिजलेली आहे, पूर्ण शिजलेली नाही. इथं बघू शकताय, मी तुम्हाला दाखवते, पूर्ण शिजलेली नाही. त्यामुळे तर आता आपण पुढे काय करणार आहे, तर गरम पाणी करून घेणार आहे. जे जास्त पाणी जे राहतं त्यातलं त्यातून आपण कटाची आमटी करणार आहे. तर इथं सगळ्यात आधी पाण्याला उकळी आली पाहिजे. पाण्याला उकळी आली की आपण जी अर्धवट जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आणि पूर्ण शिजवून घ्यायचे. जशी आपल्याला परफेक्ट अशी डाळ लागते तशी अशी शिजवून घ्यायचे. तोपर्यंत इथे मी कणिक भिजवून घेते. तर त्याच वाटीनं ज्या वाटीनं आपण डाळ आणि गूळ घेतलेले आहे त्याच वाटीने मी इथं मैदा घेतलेला आहे. जेवढी डाळ घेतली आहे त्याच्या दुप्पट मी इथं मैदा घेतलेला आहे. 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये किंचित थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून ह्याची कणिक अशी छान अशी मळून घ्यायचे. जेवढी आपण जास्त कणिक तिंबून मळू तेवढ्या पोळ्या मऊ छान लुसलुशीत होतात. त्यामुळे कणिक मळताना अजिबात गडबड नाही करायची. त्यात छान असे कणिक तिंबून तिंबून मळायचे. हे एकदम जास्त घट्ट देखील मळायची नाही आणि एकदम जास्त पातळ देखील मळायची नाही. पण चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडीशी सैलच मळायची आहे. तर इथं बघू शकताय किती छान कणिक मळली गेलेली आहे. अशा प्रकारे छान तिंबून तिंबून अशी मळून घ्यायचे. जेवढी कणिक छान तिंबून तिंबून मळू तेवढे पोळ्या छान मऊ लुसलुशीत अशा होतात. तर माझी कणिक परफेक्ट अशी मळली गेलेली आहे. तर मी ते झाकून ठेवणार आहे. याला तेल लावून झाकून ठेवायचे. मी अशा पद्धतीने तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावून मग याला आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. अशा पद्धतीने एका भांड्यात कणिक छान काढून बाजूला ठेवायची. तोपर्यंत आपली इथे डाळ शिजलेली आहे. इथे बघू शकताय आपली डाळ आता परफेक्ट अशी शिजलेली आहे. कशा पद्धतीने शिजलेलं आहे ते देखील मी इथं दाखवलेलं आहे. तर ते आता आपल्याला चाळणीमध्ये काढून गाळून घ्यायचे. यामध्ये जे पाणी राहतं, जे पाणी आपण खाली गाळून घेतलेलं आहे त्याची आपण छान अशी कटाची आमटी करायची आहे. तर अशा पद्धतीनं डाळ बघू शकताय परफेक्ट अशी कशी शिजलेली आहे. तर डाळ आपण त्याच पातेल्यामध्ये काढून घ्यायचे आणि छान असे स्मॅश करून घ्यायचे. आता आपण जो गूळ बारीक केलेला आहे, किसून घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने स्मॅश केलं की पुरण छान शिजतं आणि जास्त वेळ लागत नाही. तर आता मी इथे गूळ घालून घेते. गूळ घातल्यानंतर छान हलवायला लागतं, नाहीतर ते खाली करपतं. त्यामुळे गूळ घातल्यावर सारखं हलवत राहायला लागतं, परतत राहायचं. तर गूळ घातल्यावर याला इथं बघू शकताय लगेच पाणी सुटतं. त्यामुळे गूळ घातल्यावर सारखं त्याला हलवत राहायला लागतं. तर इथं बघू शकताय गुळाला पाणी सुटलेलं आहे.
त्यामुळं ते सारखं हलवत राहायला लागतं, नाही तर ते खाली करपतं. त्यामुळे गूळ घातल्यावर हलवत राहायला लागतं आणि असं स्मॅश करून घ्यायचं आहे. त्यामुळे पुरण लगेच वाटलं जातं आणि छान मऊ असं पुरण होतं. तर इथं बघू शकताय मी इथं घातलेलं आहे अर्धा चमचा वेलची पावडर आणि इथं छान असं आपलं एकजीव करून घ्यायचं आहे. गूळ घातला की एकसारखं छान असं हलवून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकताय माझं पुरण रेडी झालेलं आहे. पुरण परफेक्ट कसं शिजलं हे ओळखण्याची एक ट्रिक म्हणजे यामध्ये पुरणामध्ये ही पळी अशी उभी राहिली पाहिजे. उभी राहिली की समजायचं आपलं पुरण परफेक्ट असं तयार झालेलं आहे. तर पुरण गरम असतानाच मी ते वाटून घेणार आहे. तरी त्या चाळणीमध्ये मी पुरण वाटून घेणार आहे. गरम गरम पुरण लगेच वाटलं जातं, त्यामुळे मी गरम गरम पुरण लगेच वाटून घेते. या चाळणीने पुरण खूप छान इझिली वाटलं जातं. जर तुमच्याकडे ही चाळण नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ शकता. त्याने देखील खूप छान मऊ असं पुरण तयार होतं. त्याला जास्त दगदग करायला लागत नाही. तर मी या अशा चाळणीवरून करून घेते. खूप छान होतं यामध्ये सुद्धा. तर इथं बघू शकताय माझं सगळं पुरण असं वाटून झालेलं आहे आणि खूप छान आणि मऊ असं झालेलं आहे. इथं तुम्ही बघू शकताय. तर आता आपण पोळ्या लाटायला घेणार आहोत. तर इथं बघू शकताय कणिक किती छान मळली गेलेली आहे. तर असे छोटासा गोळा घ्यायचा आहे कणकेचा आपल्याला. तर पळपुटला अगोदर छान असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथं आपल्याला त्या गोळ्याची छान अशी आपण ज्याप्रमाणे मोदकाला पारी करतो त्या पद्धतीनं अशी छान अशी पारी करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं बघू शकताय आणि यामध्ये आपल्याला पुरणाचा गोळा ठेवायचा आहे. जेवढी कणिक आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त आपल्याला पुरण घ्यायचं आहे. त्यामुळे पुरणपोळी छान होते, गोड लागते त्यामुळे. तर अशा पद्धतीने पिठाचा गोळा आपल्याला छान असा तयार करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं मी इथं गोळा केलेला आहे आणि हातावरच आपल्याला थोडासा असा चपटा करून घ्यायचा आहे. जास्त दाब नाही द्यायचा, हलक्या हाताने असा चपटा फक्त करून घ्यायचा आहे. आणि सुरुवातीला थोडंसं तेल लावून आपल्याला गोल गोल असं फिरवून लाटायचं आहे. जास्त दाब नाही द्यायचा आहे. आपल्याला पोळपाट फिरवायचं आहे. आपल्याला पोळी फिरवायची नाही. आपण चपातीसारखी पोळी जास्त हलवायची नाही. फक्त सुरुवातीला 1 ते 2 वेळाच हलवायचं, नाहीतर पळपोट हलवून अशी छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे. इथं बघू शकताय मी एकदम अलगद असं लाटणं फिरवत आहे. अशा पद्धतीनं जास्त दाब नाही द्यायचा. तर हलक्या हाताने पूर्ण काठपर्यंत आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. तर इथं बघू शकताय पूर्ण कडेपर्यंत माझं पुरण दिसतंय. तर अशी छान पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता माझी पोळी पूर्ण लाटून झालेली आहे आणि कुठेही जाड नाही किंवा काठ देखील मोठे दिसत नाहीत. तर एकदम छान अशी पोळी लाटून झालेली आहे. अशी पोळी एकदम पातळ होते. तर अशा पद्धतीनं मी ही तेलाची पोळी केली आहे. तुम्ही पिठाचे देखील अशा पोळ्या करू शकता, त्या देखील खूप छान होतात. ज्या नवीन आहेत त्यांनी पिठाची केली तरी चालेल. नवीन असताना नंतर तुम्ही ट्रेन झाला की नंतर तेलाची करू शकताय. तर इथं मी तेलाची केली आहे. तर लाटण्यावर अशी पोळी घेऊन अलगद अशी तव्यावर ठेवायची आहे. सुरुवातीला तवा मोठा ठेवायचा आहे. तर इथं बघू शकताय पोळी छान अशी परतून घ्यायची आहे. जास्त हलवा करायची नाही. पोळीला नाजूक हातानेच हलवायचं. तर इथं बघू शकताय माझी पोळी टम्म अशी फुगते. तर मी इथं पोळी गरम असतानाच वरून तूप लावणार आहे पोळीला. त्यामुळे पोळीला छान दिसतं आणि टेस्टी खूप लागतं. तर त्या अशा पद्धतीनं बघू शकताय माझी पोळी कशी टम्म अशी फुगलेली आहे आणि एकसारखी छान अशी भाजलेली आहे. अशा पद्धतीनं मी सगळ्या माझ्या पोळ्या करून घेणार आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. तर इथं मी दुसरी पोळी देखील करून दाखवते तुम्हाला. ती देखील माझी पोळी आहे टम्म अशी फुगलेली आहे. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं बघू शकताय माझी दुसरी पोळी देखील
टम्म अशी फुगलेली आहे. तर आपल्या या गूळ घालून मऊ लुसलुशीत अशा पोळ्या सगळ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही इथं बघू शकताय माझ्या सगळ्या पोळ्या अशा टम्म अशा फुगलेल्या आहेत. तर माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब देखील करा. तर इथं बघू शकताय माझ्या सगळ्या पोळ्या अशा खूप छान मऊ आणि लुसलुशीत झालेल्या आहेत. तर इथं बघू शकताय मी गोळा करून दाखवते. तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.